पार्टी शिवसेना आरपीआय महायुतीच्या उमेदवार रेखा यादव यांचा प्रचार करण्यासाठी काही कार्यकर्ते तिकडे गेलेले होते। त्यानुसार तिकडच्या काही लोकांनी भांडण केलं आणि मी आज खास पोलीस स्टेशनला आलेली आहे की आमचे कार्यकर्ते तिकडे नसताना खोट्या आमच्या कार्यकर्त्यांच्या FIR वरती नाव दिलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ जो त्या तिकडचा गुगल लोकेशन त्याचबरोबर व्हिडिओ घेऊन पोलिसांनी त्याची शहनिशा करावी आणि नंतर FIR मध्ये जे खोटी नावं टाकलेली आहेत त्या खोटी नावं त्याने काढून टाकावी। काल आमचे मुंबईचे अध्यक्ष आमदार अमित साटम हे वॉर्ड क्रमांक 7 मध्ये आलेले असताना माझे सर्व कार्यकर्ते तिकडे होते। मारामारी झाली असं सांगितल्यानंतर सर्व आटोपल्यानंतर माझे कार्यकर्ता तिकडे उभा होता। काही कार्यकर्ते बिल्डिंग मध्ये होते, काही कार्यकर्ते रोडवर टॉयलेटच्या इकडे उभे होते। त्यांनी गुगल CDR प्रमाणे लोकेशन पोलिसांनी व्हेरीफाय करावं आणि ज्याचं आता काय राहिलं नाही त्या घोसाळकरांनी आमच्या खोट्या कार्यकर्त्यांवर जबरदस्तीने FIR करत असतील। अरे विकासाच्या नावावर भाजपच्या समोर या, विकासाशिवाय तुम्ही काय केलेलं आहे ते जनता आता तुम्हाला दाखवेल। लालचंद पाल कोण आहे? हप्ते गोळा करणारा। चेतन परमार कोण आहे? लोकांचे हप्ते गोळा करणारा। हे आम्हाला शिकवणार? माझ्या कार्यकर्त्यांना जर केसाला सुद्धा धक्का लावला तर कायद्याच्या ह्याने आम्ही त्यांना उत्तर देऊ। सर आता तुम्ही मॅडम सिनियर पीआयला भेट झाली आहे, त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांना मी व्हिडिओ दाखवले आमचे कार्यकर्ते कुठे होते। भाजपच्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस टाकलेले आहेत। भाजपचे कार्यकर्ते तिकडे नव्हते, त्यांच्यावर खोटे केसेस टाकले। त्यामुळे घोसाळकरला आता त्याची समजलेले आहे की सर्व ठिकाणी परिवाराला उभं करून तू सत्ता घेत असेल, तुला 3 वेळा घरी बसवलंय, ह्या वेळेला पण घरी बसवते। हे होते भाजपचे आमदार मनीषाताई चौधरी। मराठीशी बोलण्यासाठी ताई धन्यवाद। चला